पहिल्यांदा तर पाहिलं गेलं पाहिजे की मी कसा आहे, हाऊ आय एम. माझा शेजारचा मित्र, शेजारची मैत्रीण ते नंतर येतात लाईफमध्ये. आधी मला कसं आहे, मी पॉझिटिव्ह विचारात जगतो आहे का, खूप छान जग आहे, मला करिअर करायचं आहे, मला माझ्या टोटल फक्त 45 मिनिटच्या लेक्चरमध्ये समोर बघण्याची ॲक्टिंग करायची आहे का, मला माझं लाईफ सेटअप करण्यासाठी मी इथं आहे, हा थॉट घ्यायचा. ह्या आधी मी जो आहे ना तो स्वतःला एकदा समजला, आपलं लाईफ आपल्या एकदा लक्षात आलं की अरे येस, मला हे एवढ्या गोष्टी पॉसिबल आहेत. तुम्ही पाहाल आता पुढच्या नंतरच्या स्लाईडमध्ये हे एकदा कळलं की मी बेस्ट व्हायचं आहे. पहिल्यांदा आय एम ऑलरेडी बेस्ट, बट आय वॉन्ट टू ॲड द थिंग्स. मला आणखीन बेस्ट व्हायचं आहे. हे जेव्हा आपण स्वतःला सांगायला लागू तेव्हा या कॉलेजमधून जाताना तुम्ही अशा कॅम्पसमध्ये जाल, अशा इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाल, अशी तुम्ही स्वतःची करिअरचे गोल क्रॅक करत जाल की पण बिफोर दॅट फर्स्ट तुम्हाला आधी हे मनात सांगता आलं पाहिजे की येस, मला बेस्ट लाईफ आहे. नाहीतर आईवडिलांनी पाठवलं आहे, कुठंच ॲडमिशन मिळत नव्हती, पर्सेंटेजेस नव्हते, जा म्हणून सांगितलं, फॉर दॅट पर्पज आय एम हिअर इन दिस कॉलेज. काहीतरी शिकायचं, मस्ती करायची, मजा करायची आणि निघून जायचं. नको, मजेचे लाईफ आहे, करायचं पण एन्जॉय द लाईफ ऑल्सो. कॉलेज स्टुडंट आहे, का नाही करायचं एन्जॉय, जरूर एन्जॉय करायचं आहे. असं बोर जगा मी सांगायला आलो नाही आहे, पण ते करताना माझ्या करिअरवर लक्ष पाहिजे. माझ्या घरामध्ये वडिलांची 2 व्हीलर आहे, माझी 4 व्हीलर असली पाहिजे. आमचा 2 BHKचा फ्लॅट आहे ना किंवा भाड्याचं घर आहे ना, मी आत्तापासून सुरुवात करणार आहे. माझे प्रोग्रॅम्स आतमध्ये सबकॉन्शियसला असे देणार आहे की माझा स्वतःचा बंगला मी बांधणार. यू प्रोग्रॅम युअर सेल्फ. कॉलेजला फक्त अभ्यासासाठी नाही आपण येते, खरं तर शाळेपासून सुरू होते. बट यू आर कॉलेज स्टुडंट, दॅट्स वाय आय एम शेअरिंग दिस थिंग्स विथ यू. की प्रोग्राम करायला सुरुवात करायचं राईट नाऊ इट सेल्फ, आत्ताच.